नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे मिस्ट्री टॉक्स आपल्या यूट्यूब चॅनलवर। माझं नाव वीरेंद्र मोहिते पाटील आणि आज आपण परत आपले सबस्क्रायबर धनंजय साळुंखे यांच्यासोबतच आहोत। तर त्यांच्यासोबत घडलेली एक घटना आहे, तर आपण ती त्यांच्याकडूनच ऐकून घेऊया। धनंजय, सांगू शकतोस तू? मी ज्या ठिकाणी राहतो म्हणजे चाळीमध्ये राहतो। बरं, कुठल्या? पुण्यातच चाळीमध्ये राहतो आम्ही। तर पूर्वी आहे ना, आमची चाळ एवढी काही डेव्हलप नव्हती। तर किती सालाची गोष्ट आहे ही? साधारणतः एक 2008-9 सालाची गोष्ट। बरं। आणि चाळ त्यावेळेस डेव्हलप नव्हती आणि पूर्वी चांदई म्हणायचो, म्हणजे जे असं मोकळं रान असायचं ना त्याला आम्ही चांदई म्हणायचो। तर अशा आमच्या सगळ्या वस्त्या अशी चाळीत, आणि त्याच्या एका साईडला असं सगळं ते ग्राउंड, त्याला आम्ही चांदई म्हणायचो। तर फार पूर्वी म्हणजे आमच्या वडिलांच्या आजोबांच्या काळात तिथं विहीर होती बरी मोठी। कालांतराने जरा डेव्हलपिंग झालं, आजूबाजूला जरा थोड्या बिल्डिंगी आल्या, त्यामुळे मग ती विहीर बुजवली गेली। तिथं एक हापसा होता, म्हणजे आमची चाळ एका साईडला आणि तिथून काही 500 मीटरच्या अंतरावर ती सगळी चांदई, म्हणजे ते रान सगळी, कुठं वडाचं झाड, कुठं पिंपळाचं झाड, असे सगळे झाडं, आणि ते कॉर्नरला तो हापसा होता सगळा पाण्याचा, आपला तो पंप मारायचा हापसा। आणि पहिली कारण की लोक ते हापसाच वापरायचे, हापसा वापर, म्हणजे ते पाणी जरी असेल तरी कधीतरी धुणं वगैरे धुण्यासाठी किंवा गाड्या धुण्यासाठी बादलीत पाणी हे करून लोक त्याचा वापर करायची। आणि सगळे जनरली म्हणजे आमच्या चाळीतले लोकही, खालच्या चाळीतले लोकही असे यायचे आणि त्याचा वापर करायचे। आणि आम्ही सगळे, मग त्यावेळेस मी लहान होतो, म्हणजे फार काही नव्हतो पण लहान होतो, म्हणजे शाळेत साधारणतः वगैरे असं जरा, म्हणजे मला चांगलं व्यवस्थित कळत होतं। आणि आमच्या चाळीतली पोरं आम्ही सगळ्या आपलं संध्याकाळी त्या चांदईत त्या रानात खेळायला जायचो। मग बॅट बॉल खेळ, गोट्या खेळ, भवरे खेळ, लापाछपी खेळ वगैरे असं सगळं चालायचं। म्हणजे जवळजवळ 11-11:30 पर्यंत आम्ही खेळायचो त्या चांदईवर छान। आणि ते पूर्वी म्हणजे ते दिवे वगैरे पण होते, लाईट, खांबाच्या लाईट वगैरे असायच्या, पण 11:30-12 वाजले की त्या दिव्याच्या रोडवर त्या चांदईतल्या लाईट सगळ्या जायचा आणि पूर्ण सगळा काळोख व्हायचा। आणि हा रोड तो रोड असे, तर मध्ये ते ग्राउंड होतं, म्हणजे ते चांदई, तर डायरेक्ट पलीकडच्या रोडच्या तिकडच्या चालू असायच्या लाईटी, म्हणजे एकच तेवढी, ते एक त्या अख्ख्या त्या रोडच्या इथं मध्ये एकच त्या सेंटरला लाईट, स्ट्रीट लाईट, आणि त्याचा मोठा प्रकाश पडायचा। आणि कालांतराने म्हणजे खूप आधी असं आमच्या असे समोरासमोर घरं असायची, त्यामुळे समोरासमोर घरं असायची। तर आमच्या चाळीतल्या लोकांना अनुभव असे आले की रात्री आमच्या घरावर असे बांगड्या ठोठावल्याचे आवाज यायला लागले। सुरुवातीला नवीन सुरुवातीला बांगड्या ठोठवायचे आवाज यायला लागले। आणि मग त्याच्यानंतर मग आपलं सकाळी उठले की बायकांचे सगळे चाळीत आमच्या चारचे की बाई तुझ्या दारावर कोण आवाज येतोय का बांगड्या बेंगड्याचा, ते समोरच्या बायकांच्या गप्पा की अरे हा माझ्या पण दरवाजावर ठोठावल्याचा आवाज आला, मग हिजा पण आला, तिजा पण आला। आणि हे साधारणतः हा सगळा सिलसिला एक आठवडा चालू होता। मग जरा आमच्या चाळीतल्या लोकांनी निर्णय घेतला की जरा आपण रात्री जागायचं, काय नक्की विषय, कोणी चोर आहे, कोणी मुद्दाम घाबरवण्यासाठी करतंय का काय, असं म्हणून त्या दिवशी एक अमावस्या होती, म्हणजे आता अमावस्या पण आली जवळ, आपण पारा द्यायचं, जागाच राहायचं। त्यामुळं सगळ्यांनी, अख्ख्या चाळीतल्या लोकांनी आमच्या त्या दिवशी रात्री 12 वाजले तरी दरवाजे उघडे ठेवले। किती लोक होती तुमच्या चाळीमध्ये? साधारणतः एक 20 घर आहेत आमची, म्हणजे जवळजवळ आम्ही 40-50 जण आरामात आहेत। आणि आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की ते उघडच ठेवायचा दरवाजा। आणि जुनी घरं होती त्यावेळेस, आमच्या चाळीतल्यांनी पण कोणी असे 3-3 मजली वगैरे घरं बांधली नव्हती, आपली अशी बैठी घरं, 1-2 रूमची अशी सरळ हे प्लॉट असल्यामुळं। आणि अमावस्या होती आणि आम्ही दरवाजे उघडेच ठेवलेले सगळ्यांनी, म्हणलं काय झालं तरी आज बघायचं काय कोण आहे का। 12 वाजले, काही नाही, बांगड्या ठोठावल्याचा आवाज नाही, काय कसला किंचाळ्याचा आवाज नाही, काय नाही। मग एक हळूहळू वेळ 12 झाले, 12:15 झाले, 12:30 झाले, 12:45 झाला, 1 झाला, 1:15 झाला। जरा लोक जसा टाईम जायला लागला लोक रिलॅक्स व्हायला लागले, म्हणले कुठं काय आवाज बिवाज होते, कोणतरी मुद्दामून करते काय विषय, जरा थोडी लोक रिलॅक्स झाली। साधारणतः परत 1:30 वाजून गेला, 1:45-2 दरम्यान सुरू झाला, तर जोरात ठाक ठाक ठडाक असा आवाज यायला लागला।
झालं म्हणलं सगळं म्हणलं आवाज कसा यायला लागला. खूप जोरात येत होता का आवाज? हा खूप जोरात येत होता आवाज. मग सगळे आम्ही चाळीतले लोक उठले सगळे परत बाहेर आलो आणि आमची चाळ अशी आणि त्याच्या काही अंतर 500 मीटरवर ते ग्राउंड. तर आम्ही त्या चाळीच्या बरोबर बॉर्डरला थांबलो, सगळे जमलो. त्याला आवाज कुठून येतो. तर भाई तो हापसा आहे ना अक्षरशः आपोआप हालत होता. ठडाक बाप, ठडाक 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 आणि तो आपोआप हालायला लागला. सगळ्या चाळीतल्या लोकांची हापसा ऑटोमॅटिक चालत होता. ऑटोमॅटिक धडाक धडाक ठडाक ठडाक आणि इतका जोरात आवाज होता. ठडाक 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 आणि तिथनं ते पाणी सगळं पूर्ण मग हापशातनं आपण आता जनरली हापसा मारा की पाणी पडतं. तर ते सुरुवातीला एक 5 मिनटं तसंच पाणी पण यायला लागलं हापशातनं. नंतर ठडाक 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 आणि 5-10 मिनटं तो आवाज आला. त्याच्यानंतर अजून एक आवाज त्यात ॲड झाला. आपण जनरली धुताना कसं ते बायका साड्या आपटतात, ठप 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 आणि तो धुण्याचा कोणतरी साडी धुते, कपडे धुते, तो पण आवाज यायला लागला. सगळं आणि सगळे बघतोय बरं का आम्ही. जवळजवळ असं नाही की 1-2 जण किंवा 40-50 लोक भाई आम्ही बघतोय आणि तो ठडाक एकीकडनं हापसाचा आवाज, एकीकडनं तो धुवायचा आवाज आणि 5-10 मिनटं सेम चालू होतं. आणि त्याच्यानंतर त्या हापसाचा आता ते कटाड असतो ना असं गोल, त्या हापशातनं तो पाणी पडतं ना तर खालनं सगळं साबणाचं पाणी, सगळं साबणाच्या पाण्याचे असे पाट व्हायला लागले. आणि जवळजवळ हा सगळा सीन अर्धा तास चालू होता. ठपाक ठडाक 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 थाप ठाप ठाप सगळं साबणाचं पाणी हे पाट वाहते अर्धा-पाऊण तास झालं. आम्ही सगळे घाबरून फुल उत्सुकतेने आम्ही सगळे चाळीतले लोक आम्ही सगळे बघत होतो. आणि बघून मग एक अर्धा-पाऊण तास नंतर तो आवाज बंद झाला. पण त्यात एक गोष्ट इतकी नवल होती, जसं त्या हापसाचा आवाज बंद झाला, तो धुवायचा आवाज बंद झाला, म्हणजे पुढच्या 2 मिनिटात त्या हापसात आता जनरली पाणी आल्यावर तिथला जो एरिया आहे भाग तो ओला होतो. 2 मिनिटाच्या आत भाई अख्खा तो भाग सुकला होता पूर्ण कोरा करकर. उन्हाळ्यात कसं अख्खं असं सगळं सुकलेलं असतं, पाणी बिनी सगळं काय सगळं 2 मिनिटात अख्खं जशाच्या तसं कोरा करकरीत ते तुमच्या समोर सगळं आम्ही आमच्या डोळ्यांनी भाई बघत होतो. आणि तो हापसाचा जो गोल होता सर्कल तो अख्खा कोरडा झाला. आणि एव्हरी अमावस्या पौर्णिमा झाली 12 वाजून गेले की मग आमच्या झालं की इथं निगेटिव्हिटी इथं मग त्याच्यानंतर आमच्या चाळीतले जे जुनी मंडळी होती, जाणकार लोक होती, त्यांनी जरा जे देवऋषी लोक असतात किंवा ज्यांना यातलं नॉलेज असतं त्यांना बोलवलं होतं. तेव्हा तिथल्या लोकांनी म्हणजे जे आलते नॉलेजवाले होते गुरुजी, त्यांनी सांगितलं इथं काही वर्षांपूर्वी म्हणजे 90च्या काळामध्ये एक महिलेचा या विहिरीत पडून मृत्यू झालेला आहे. तिथं पाणी काढायला, धुवायला तिचा प्रेतात्मा आणि ती विहीर इतकी खोल होती म्हणजे आमचे आजोबा वगैरे सांगायचे की त्यात जर माणूस पडला तर त्याची डेड बॉडी बी सापडायची नाही, एवढी ती खाली जिवंत झारा होता, खाली खोल विहीर होती. त्यामुळे त्या बाईची डेड बॉडी सापडली नव्हती. त्यामुळे तिच्या देहावर बॉडीवर अंत्यसंस्कार विधी झाले नव्हते, काय नाही. ती पडली तर ती पडली आणि तिचा प्रेतात्मा तिथं वावरायचा, तो यायचा. आणि अमावस्या पौर्णिमा आले की ती राहायला खालनं निघायची असं त्या गुरुजींनी सांगितलं. मग म्हणजे ती चालत यायची ती हाडळ झाली. तर मग आम्ही त्याची शहानिशा करण्यासाठी खालच्या एरियातल्या लोकांशी पण जुन्या संपर्क साधला. तर त्यांच्या इथं आमच्या दरवाजांवर जसा बांगड्या ठोकायचा आवाज यायचा, सेम त्यांच्या एरियात पण तो यायचा. म्हणजे ती बाई प्रत्येकाच्या घरावर यायचं. तिकडच्या एरियात पण आणि आमच्या एरियात पण, त्यांच्या चाळीत पण, खालच्या चाळीत तिकडं आणि आमच्या चाळीत पण यायचा. मग तेव्हा त्या लोकांनी सांगितलं अरे आमच्या चाळीत पण ते येतो बांगड्या ठोठावल्याचा आवाज. मग त्यातनं आम्ही जेव्हा त्या गुरुजींनी सांगितलं की तिथनं सगळं ते धुणं घेऊन त्या खालच्या चाळीतनं निघायची ती हाडळ आणि ती चालत यायची आणि त्या हापशावर धुणं धुवायची. आणि हे एव्हरी अमावस्या पौर्णिमेला व्हायचं. असं जवळजवळ हे 1-2 वर्ष चाललं. मग नंतर आमच्या चाळीतल्या लोकांनी निर्णय घेतला तिथं स्वामी समर्थांच्या मठाची स्थापना केली. आणि मग त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी तो आवाज येणं, स्वामी समर्थांचं मंदिराची स्थापना झाल्यानंतर देवपूजा वगैरे देवपूजा वगैरे व्हायला लागली छान. आणि मग तिथला तो भाग पण ते ग्राउंड जरा डेव्हलप झालं. कालांतराने 1-2 वर्षानंतर तिथं सगळ्या गोष्टी
बंद झाल्या, पण अजूनही त्या रोडनी शक्यतो एक वाजून गेला की त्या रोडनी अजूनही कोणी जात नाही. बऱ्याचदा काही लोकांना तिथल्या भास झालेला की तिथं अजूनही तिचं वास्तव भलं जरी आता त्या हापशावर आवाज येत नसेल, तो हापसा असतागतही तिथं बंद आहे, चालू आहे, पण तो आता बंद आहे, तो कोणीच वापरत नाही. तिथं कोणी जायची हिंमत, गंजना वगैरे असला तो गंजला आहे आता तो, त्याचा सगळं असं पडीक झालेलं आहे. त्यामुळे आता तिथं जायची कोणी डेअरिंग करत नाही. पण अजूनही एक रात्री एक नंतर त्या रोडनी जात नाही, कोण फिरकत नाही. बऱ्याच जणांना काय तिथं भास झालेलं आहे, काही लोकांना दिसल्याचं पण जाणवलंय. म्हणजे जेव्हा ते हापसा हालायचा आमच्या डोळ्यांनी तर आम्हाला कोणती अशी व्यक्ती दिसली नाही, पण स्पष्ट तो हापसा हालायचा, पाणी यायचं आणि पूर्ण ते साबणाचं पाणी, धुण्याचा प्रॉपर आवाज, या सगळ्या गोष्टी आम्ही माझ्या आजोबांनी, वडिलांनी, आमच्या चाळीतल्या लोकांनी, माझ्या मित्रांनी, सगळ्यांनी आम्ही बघितल्याच्या डोळ्यांनी पाहिलेत. तेव्हा आमचं कुठं विश्वास, म्हणजे जेव्हा एकदा पाहतो, एखाद 2 जणांनी पाहिलं की अरे असं कुठं असतं का, जेव्हा आम्ही सगळ्यांनी पाहिलं तेव्हा आम्हाला खात्री झाली की अरे भाई इथं काहीतरी आहे. हो. तर मित्रांनो, धनंजयचा आज अनुभव आपल्या चॅनलवर घेतलेला आहे. तर अजून तुम्हाला धनंजयचे अनुभव ऐकायचे असतील किंवा तुम्हाला तुमचे अनुभव शेअर करायचे असतील धनंजयसारखेच, धनंजय आपला तुमच्यासारखाच एक आपला व्ह्यूवर आहे, त्याने आम्हाला कॉन्टॅक्ट करून ह्या गोष्टी सगळ्या शेअर केलेल्या आहेत. तर तुम्हालाही त्याच्यासारखा तुम्हाला अनुभव शेअर करायचा असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करा. इंस्टाग्रामचं आपलं पेज आहे, तर त्याच्यावरही तुम्ही आम्हाला DM करा. थँक्यू.